नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स, समांतरतेच्या कसोट्या, समांतर रेषांच्या कसोट्या बघायच्या आहे आपल्याला. आता ह्या समांतर रेषांच्या कसोट्या याचा अर्थ काय होतो? टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स की दिलेल्या दोन रेषा समांतर आहेत की नाही यासाठी जी अट असेल. आता अट कोणती आहे? एक तर करस्पॉन्डिंग कोनांची म्हणजेच संगत कोनांची अट असेल, किंवा अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोनांची अट असेल, किंवा इंटेरियर अँगल्स आंतरकोनांची अट असेल. ह्या तीन पैकी एक म्हणजे आपण हे बघितलेलं आहे की जर दोन रेषा समांतर असतील, इफ टू लाइन्स आर पॅरलल, देन ऑल द पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. संगत कोनांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. त्याचप्रमाणे इफ टू लाइन्स आर पॅरलल, जेव्हा दोन रेषा समांतर असतात, देन ऑल पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच व्युत्क्रम कोनांच्या सर्व जोड्या एकरूप असतात. आणि तिसरी जी आंतरकोनाच्या बाबत आपण बघितलेली, इफ टू लाइन्स आर पॅरलल, जर दोन रेषा परस्परांशी समांतर असतील तर देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, तर आंतरकोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच ते एकमेकांशी पूरक असतात. मग या उलट जर आंतरकोन पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतील, जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतील, आणि जर संगत कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतील. इफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन टू लाइन्स आर पॅरलल. इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन टू लाइन्स आर पॅरलल. अँड इफ इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन टू लाइन्स आर पॅरलल. मग आपण सुरुवातीला इंटेरियर अँगल टेस्ट बघणार आहोत. ही इंटेरियर अँगल टेस्ट ही काय आहे? इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स आर सप्लिमेंटरी, देन टू लाइन्स आर पॅरलल. दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असतात, छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल, म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगाचे कोन, एकाच बाजूचे कोन पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात. मग आता याच्यावरून जर आपल्याला आकृती काढायची असेल तर आकृती कशी काढता येईल? अँगल्स फॉर्म बाय इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू डिस्टिंक्ट लाइन्स. दोन रेषा आपल्याला काढाव्या लागतील. या ठिकाणी ह्या दोन रेषा आपण काढलेल्या आहेत आणि त्यांची एक छेदिका काढलेली, आणि या ठिकाणी जे आंतरकोन आहेत, कोणकोणते आहेत आंतरकोन? या ठिकाणी हा एक आंतरकोन आहे पहा, या कोणाला नाव देऊ आपण ए, आणि या ठिकाणी हा एक आंतरकोन आहे, याला नाव देऊ आपण बी. हे दोन आंतरकोन आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे? 180 अंश आहे. मग त्यांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे? रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या समांतर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग हे कसं सिद्ध करता येईल? याच्यासाठी आपल्याला अगोदर लिहावं लागणार आहे गिवन. यालाच आपण म्हणतो पक्ष. काय येईल गिवन? गिवन मध्ये येईल लाइन पी एस इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाइन ए बी अँड लाइन सी डी. लाइन पी एस is a
ट्रांसवर्सल ऑफ line AB and line CD. त्यानंतर झाली छेदिका आहे, दोन रेषांची छेदिका आहे, ह्या दोन रेषा समांतर आहेत की नाही हे आपल्याला माहित नाही, ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि या ठिकाणी आणखी आपल्याला काय सांगता येईल, अँगल BQR, अँगल BQR अधिक प्लस अँगल BQR प्लस अँगल QRD, अँगल QRD इज इक्वल टू 180 डिग्री. हेच आपण मराठीमध्ये कसं लिहू शकतो, रेषा PS ही रेषा AB व रेषा CD यांची छेदिका आहे. छेदिका आहे आणि कोन BQR म्हणजेच या ठिकाणचा कोन येईल, हा येतोय कोन BQR अधिक कोन QRD म्हणजेच आकृतीमधला कोन B येतोय. हे दोन्ही आंतरकोन आहेत, बरोबर 180 अंश. आर सप्लिमेंटरी म्हणजेच 180 अंश. आणि आता साध्य काय करायचं आहे आपल्याला, काय साध्य करायचं आहे म्हणजे टू प्रूव्ह यालाच आपण म्हणतो साध्य. काय साध्य करायचंय, लाइन AB, लाइन AB पैरेलल लाइन CD म्हणजेच रेषा AB समांतर रेषा CD. म्हणजे आपल्याला दिलेलं काय की दोन रेषांना एका छेदिकेने छेदलेलं आहे आणि ते छेदिकेने छेदल्यामुळे छेदिकेच्या एकाच बाजूला असलेले जे आंतरकोन आहेत हे आंतरकोन पूरक आहेत, सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, रेषा AB आणि रेषा CD पॅरलल आहेत, म्हणजे लाइन AB पॅरलल लाइन CD. आता ही जी सिद्धता आहे ही सिद्धता आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने द्यायची. अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे काय, अप्रत्यक्ष पद्धत याचा अर्थ काय होतो, इनडायरेक्ट प्रूफ. मग आपल्याला जे साध्य दिलेलं आहे, आपल्याला जे सिद्ध करायचंय ते सत्य नाही असं मानायचं. म्हणजे लाइन AB आणि लाइन CD पॅरलल हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, सिद्ध करायचंय. मग आपण काय मानायचं की लाइन AB आणि लाइन CD पॅरलल नाही. मग आता या ठिकाणी जर लाइन AB आणि लाइन CD पॅरलल नसतील तर ह्या दोन रेषा एकमेकांना छेदतील. समजा त्या रेषा छेदिका PS उजव्या बाजूला कुठेतरी छेदतायत आणि त्या पद्धतीने आता या ठिकाणी आपण आकृती काढूया. आणि मग ही जी आता या ठिकाणी आपण आकृती काढू. या लाइनला डिलीट करून टाकू, याला डिलीट करू, क्यू बिंदूलाही डिलीट करू. हां, हे नाव नंतर देऊ आपण. आणि परत एकदा लाइन काढूया. आता परत एकदा लाइन काढूया. छेदिका जशीच्या तशीच राहणार आहे. छेदिका जी आहे ती जशीच्या तशीच आहे. पिवळी आणि हिरवी लाइन आहे. आता बघा ही जी पिवळी लाइन आहे
ही पिवळी लाईन समजा अशी ह्या छेदिका नाहीत असं आपण मानणार आहोत. ही लाईन आहे आणि ही जी हिरवी लाईन आहे ही अशी. ही आहे हिरवी लाईन. आता ही जी रेषा आहे ही रेषा कशी आहे बघा, नाव काय दिलेले आपण, रेषा ए बी. ही रेषा ए बी आहे आणि ही रेषा आहे सी डी. पी क्यू आर आणि एस, आणि ह्या दोन्ही रेषा या ठिकाणी समजा ई बिंदूमध्ये छेदतात. ई बिंदूमध्ये काय होतात, छेदतात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सपोज आता या ठिकाणी प्रूफ घ्यायचा आहे आपल्याला. सपोज लाइन AB and line CD are not parallel. Are not parallel. म्हणजेच आपण काय केलेले आहे, समजा रेषा AB व रेषा CD या समांतर नाहीत. या समांतर नाहीत. आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते असत्य आहे असं आपण मानलं, या समांतर नाही असं आपण मानलेलं आहे. आणि मग याचा अर्थ काय होतो, आता या ठिकाणी काय होईल पहा. सो दॅट म्हणून मग आता लाईन ए बी आणि लाईन सी डी ह्या जर पॅरलल नाही आहेत तर याचा अर्थ त्या एकमेकांना छेदतात. म्हणजेच सो दॅट लाइन AB and line CD are intersect at point E. म्हणजेच so that रेषा AB व रेषा CD या एकमेकांना बिंदू E मध्ये छेदतात. बिंदू ई मध्ये छेदतात. मग आता ई बिंदूमध्ये छेदल्यामुळे काय झालेलं आहे, ई बिंदूमध्ये छेदल्यामुळे या ठिकाणी त्रिकोण QRE तयार झालेला आहे. आणि म्हणून इथं आपण म्हणू सो ट्रायंगल QRE इज फॉर्म. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, म्हणून त्रिकोण आता ह्या रेषा छेदतायत म्हणजे त्रिकोण कोणता तयार झालेला आहे, QRE तयार होतो. त्रिकोण QRE तयार झालेला आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल
so that angle EQR plus angle QRE plus angle QER is equal to 180 degree. आणि याचं कारण काय येईल? याचं कारण येईल angle sum property. Angle sum property of triangle. Of triangle म्हणजेच त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म. बेरजेचा गुणधर्म. आणि मग आता आपल्याला हे माहिती आहे की अँगल EQR आणि अँगल QRE यांची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे बघा. अँगल BQR म्हणजेच कोणता येतोय? पुढे EQR येईल. आणि अँगल QRD म्हणजे कोणता येतोय? QR येईल. यांची बेरीज इथं किती दिलेली आहे? 180 अंश दिलेली आहे. मग ही जर किंमत आपण या ठिकाणी टाकली सो दॅट अँगल 180 डिग्री प्लस अँगल QER इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं कारण काय येईल? याचं कारण काय येईल? याचं कारण येईल गिवन म्हणजेच पक्ष कंसात पक्ष लिहितो आणि काय येईल? अँगल EQR इज इक्वल टू अँगल बघा इज इक्वल टू अँगल BQR आणि अँगल QRD इज इक्वल टू अँगल QRE. कोण एकच आहे, फक्त नावं त्यांची भिन्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? अँगल QER इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 180 डिग्री. या 180 अंशाचं जर पक्षांतर केलं तर किती येतं? 0 डिग्री. म्हणजे अँगल QER याचं माप किती येतंय? 0 डिग्री येतंय. मग आता हे जर 0 डिग्री आलं तर याचा अर्थ रेषा AE आणि रेषा CE या भिन्न रेषा असू शकतात का? नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? सो दॅट लाईन AB AE म्हणू लाईन AE and लाईन CE. बघा लाईन AE कोणती आणि लाईन CE कोणती? इथं लाईन AE आणि लाईन CE.
म्हणजे लाईन AE अँड लाईन CE आर not distinct line, not distinct line. या रेषा भिन्न नाहीये, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, सो दॅट रेषा AE व रेषा CE या भिन्न नाहीत. परंतु पक्षामध्ये काय दिलेले आहे, पक्षामध्ये आपल्याला दिलेले आहे की ह्या ज्या दोन्ही रेषा आहेत ह्या वेगवेगळ्या रेषा आहेत. या दोन्ही रेषा ज्या आहेत ह्या कशा आहेत, वेगवेगळ्या रेषा आहेत. आणि म्हणून so that it is contradiction with given. Contradiction to given म्हणजेच हे पक्षाशी कसं आहे, विसंगत आहे. हे पक्षाशी विसंगत आहे. कारण पक्षामध्ये काय म्हणलेलं आहे, रेषा AB आणि रेषा CD यांची छेदिका PSA म्हणजे रेषा AB आणि रेषा CD या कशा झाल्या, भिन्न रेषा झालेल्या आहेत. आणि म्हणजेच याचा अर्थ इथं जे आपण म्हणलेलं आहे इट इज कॉन्ट्रॅडिक्शन टू गिवन, म्हणजे हे पक्षाशी विसंगत आहे. मग हे विसंगत आहे याचा अर्थ, विसंगत आहे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की आपण जे मानलेलं आहे, काय मानलेलं आहे आपण, लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल, इट इज फॉल्स. म्हणजे हे असत्य आहे, रॉंग आहे, चुकीचं आहे. सो दॅट लाईन AB अँड लाईन CD आर नॉट पॅरलल, it is wrong. It is wrong. मग हे जर रॉंग आहे म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल, रेषा AB व रेषा CD समांतर नाही असे मानणे. असे मानणे चुकीचे आहे. आता ज्या वेळेस आपल्याला दोन रेषा दिलेल्या असतात, ज्यावेळेस दोन रेषा दिलेल्या असतात त्यावेळेस आपले दोनच विधानं त्याबाबत सांगू शकतो. एक, त्या एकमेकींना छेदणारे असतील किंवा त्या एकमेकींना समांतर असतील. त्या जर समांतर असतील तर छेदणं म्हणणं चुकीचं आहे, छेदलेले आहेत म्हणणं चुकीचं आहे. आणि त्या जर छेदलेल्या असतील तर समांतर आहे असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे त्या एकतर समांतर असतील किंवा एकतर समांतर नसतील. मग आता इथं आपण काय सिद्ध केलंय की रेषा AB आणि रेषा CD समांतर नाही असं मानणं चुकीचं आहे. आणि याचाच अर्थ काय झाला, सो दॅट लाईन AB पॅरलल लाईन, सो दॅट लाईन AB पॅरलल लाईन
डी हे सत्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो सो दॅट रेषा ए बी समांतर रेषा सी डी, रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि इथं आपलं हे झालं साध्य, हे काय झालेलं आहे या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदलेले असेल आणि आंतरकोन जर पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात। म्हणजे इथं असं आपल्याला म्हणता येईल इट इज कॉल्ड असं म्हणू दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इंटेरियर अँगल टेस्ट आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येतं या गुणधर्माला काय म्हणतात आंतरकोन कसोटी म्हणतात, आंतरकोन कसोटी म्हणतात। मग हे जे गुणधर्म याला म्हणतात आंतरकोन कसोटी। त्यानंतर पुढची एक सिद्धता आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे ती आहे व्युत्क्रम कोन कसोटी। आता व्युत्क्रम कोन कसोटी या ठिकाणी काय दिलेली व्युत्क्रम कोन कसोटी पहा, इफ अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज कॉन्ग्रुएंट देन द टू लाइन्स आर पॅरलल। दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात। आता या ठिकाणी गिवन यालाच आपण म्हणतो पक्ष, काय येईल पक्ष, पक्ष येईल लाइन n is transversal of line L and line M and angle A is equal to angle B, angle A is equal to angle B। म्हणजेच हे आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी रेषा n ही रेषा L व रेषा M यांची छेदिका आहे, छेदिका आहे आणि कोन A बरोबर कोन B हे व्युत्क्रम कोन आहेत। म्हणजे इथे असंही म्हणलं तरी चालेल अँगल A अँड B आर अल्टरनेट अँगल्स, कोन A आणि कोन B हे व्युत्क्रम कोन आहेत। अँगल A इज इक्वल टू अँगल B, कोन A बरोबर कोन B। प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह साध्य। आता साध्य काय करायचंय, लाइन L पॅरलल लाइन M, म्हणजेच काय साध्य करायचंय
रेषा यल समांतर रेषा यम, हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता या ठिकाणी प्रूफ. प्रूफ याला आपण म्हणतो सिद्धता. आता हा जो प्रूफ आहे हा अतिशय सोपा आहे. पहिल्या विधानामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण काय येईल. याचं कारण येईल अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. पण या ठिकाणी आणखी काय दिलेले आहे आपल्याला. कोन ए आणि कोन बी कसे एकरूप आहे. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी गिवन. पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे गिवन. याचंच कारण मराठीमध्ये आपल्याला लिहिता येईल पक्ष. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल. आता या दोन्ही विधानांचा जर आपण विचार केला अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. कोन ए आणि कोन सी ची बेरीज 180 अंश आहे. कोन ए आणि कोन बी समान आहे म्हणजेच कोन बी आणि कोन सी ची बेरीज सुद्धा 180 अंश येईल. म्हणजेच कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल अँगल ए. आता इथं आपल्याला काय म्हणता येईल पहा. अँगल बी अँड सी. बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल्स म्हणजेच कोन बी व कोन सी हे आंतरकोन आहेत. आंतरकोन आहेत. याचाच अर्थ मग आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी. कोण आंतरकोन कसोटीनुसार जर आंतरकोन एकमेकांचे पूरक असतील म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज इथं 180 अंश असेल तर त्या दोन रेषा समांतर असतील. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सो दॅट लाइन L पॅरलल लाइन यम. आणि याचं कारण येईल इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल रेषा L समांतर रेषा यम. आणि कारण काय येईल आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी हे झालं आपलं प्रूफ. अतिशय सोपा असा हा थेरम आहे. आणि पुढचा जो थेरम आहे तो आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. संगत कोन कसोटी. तो काय अशाच प्रकारे इफ a pair of corresponding angles formed by a transversal or two lines is congruent then the two lines are parallel. जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. मग आता या ठिकाणी पहा हे जे आहे हा ये जो आहे हा आपण
या ठिकाणी घेऊया. हा एक कोण ए, आकृती काढली, दोन रेषांना एका छेदिकेने छेदलेले आहे आणि संगत कोण एकरूप आहे, तर त्या रेषा समांतर आहेत. मग आता याच्यामध्ये गिवन काय येईल? गिवन जसं आपण या अगोदर लिहिलंय तसंच येणार आहे. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो मी. लाईन एन इज ट्रांसवर्सल ऑफ line L and M. Line L and line M, and angle A is equal to angle B. Angle A is equal to angle B. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? रेषा N ही रेषा L व रेषा M यांची छेदिका आहे. छेदिका आहे आणि कोण A बरोबर कोण B. आणि साध्य काय करायचं आहे? टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? टू प्रूव्ह साध्य काय करायचंय? साध्य करायचंय लाईन L तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे टू लाईन्स आर पॅरलल. लाईन L पॅरलल लाईन M. म्हणजेच रेषा AB रेषा L समांतर रेषा M हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आणि आता आपल्याला बघायचं आहे प्रूफ. प्रूफ म्हणजेच सिद्धता. प्रूफ यालाच आपण म्हणतो सिद्धता. द सिद्धता काय द्यायचंय पाहता. आता या ठिकाणी आपल्याला एक सांगता येतं पुन्हा. कोण ए आणि कोण सी हे कोणते कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण आहे. म्हणजे अँगल ए प्लस सेमी आणि मराठीवाल्यांना हे एकच येणार आहे. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण काय येणार आहे? याचं कारण येणार आहे अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. कोण ए आणि सी हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे ते त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. अँगल्स इन लिनियर पेअर. पण आता या ठिकाणी जर कोण ए आणि कोण सी ही कोण सी आणि कोण बी, ए आणि कोण बी हे दोन कोण जर बघितले आपण तर हे संगत कोण आहे. आणि हे संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहे. आणि ते कसे दिलेले आहे या ठिकाणी? या ठिकाणी ते समान मापाचे दिलेले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? इथं आपल्याला म्हणता येईल अँगल ए इज इक्वल टू अँगल बी अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. आणि याचं कारण काय आपल्याला देता येईल? गिवन म्हणता येईल. गिवन किंवा पक्ष
याचं कारण येईल गिवन किंवा पक्ष. मग आता या ठिकाणी पहा, कोण ए आणि सी यांची बेरीज 180 अंश आहे आणि कोण ए व बी हे समान मापाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ कोण ए ऐवजी आपण कोण बी घेऊ शकतो. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल, सो दॅट अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता कोण बी आणि कोण सी हे इंटेरियर अँगल आहे, म्हणजेच अंतर कोण आहे आणि त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, म्हणून या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येईल की angle B and angle C are interior angle. Interior angle. Interior angles म्हणजेच कोण ए व कोण बी हे आंतरकोन आहेत. आंतरकोन आहेत आणि आंतरकोन आहेत पण ते कसे आहेत, पूरक आहेत. त्यांच्या मापाची बेरीज आहे 180 अंश आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, so that line L parallel line M आणि याचं कारण देता येईल आपल्याला इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजेच रेषा L समांतर रेषा M आणि याचं कारण आपल्याला देता येईल आंतरकोन कसोटी. आंतरकोन कसोटी. तर अशा पद्धतीनं आपल्याला संगत कोन कसोटी म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही प्रूव्ह करता येते. असे ह्या ज्या 3 सिद्धता आहेत, हे जे 3 प्रूफ आहेत, हे जे 3 थेरम आहेत, हे 3 थेरम आपण चांगले समजून घ्यायचे आणि लिहून काढायचे. आणि आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 सराव संच 2.2 हा सराव संच बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.